अंघोळ केली का? अरे काल्या, अंघोळ केली का? नाश्ता पण केला तू? आवाज देतो. दाखवतो. 10-15 वर्ष आपल्या इकडे परप्रांतीय राहतात, ते मराठी बोलत नाही. तुमचा व्हिडिओ आहे का तो? तुमचा आहे ते काका, त्यांची मिसेस आणि ती हिला बोलवा ना, मुलीला तिथं जाई मुलगी म्हणजे सगळं तो शोध लावला, व्हिडिओ पाहिजे आणला दिला. कुठे भेटला का काही तुला? पडला होता, मार लागला होता का त्याला? त्याला तू घरी आणून केलं. मग तो तुमच्याशी रेग्युलर येऊन बोलायला लागला? नाही, तो छोटा होता ना, आता 2-3 महिने झाले बोलायला लागला. ओके ओके. म्हणजे तो होता जेव्हा लहान होता, तर तुमच्या बरोबर गप्पा मारून मारून तो बोलायला लागला. आमचं एक बोलायला लागला. ते आहे की नाही? हे तू बोल त्याच्याशी. तुला बघायला बघ कोण आलेत. कोण आलेत बघ लवकर. मोबाईल होती. कोण आलेत बघ बघायला, तिकडे बघ. बघ बघ. दादा आलेत बघ. तू मुलीला बोलवतो, त्याशी तिच्याशी बोलतो ना तो. लांबून तुला भेटायला आलेत. कोण आलेत बघ. आता किती वर्षाचा आहे तो? किती महिने? जून महिन्यात 3रा वर्ष कंप्लीट होईल. जून महिन्यात 3 वर्षाचा. मग तो आणून 3 वर्षाचा होईल. आणि इथेच ठेवतोस त्याला? हो, बाकी बाहेर कुठे जात नाही? जातो ना, पण इकडेच येतो. म्हणून जास्त परत लांब येतो. जात जास्त नाही, लांब जात नाही. इकडे फॉर्म मध्येच येतो. चालेल. जेवला का रे? देऊ आणू का? पाहिजे का तुला? खाऊ खाणार का रे? घे घे घे. या. बस बस. काय बरायस तू? जेवला तू? जेवला का? जेवला तू? हो. काका काय जेवला? काका काका कुठे काका? अरे त्यांना बोल, खाऊ का तो? खाऊ का तो? चावतो कशाला? खाऊ नको. पटके देऊ का? कालू तुला मराठी आवडते का? हो हो. काय काय येतं मराठीत तुला? मराठी काय भाषा तो? आवडते का? काय रे, काय काय येतं तुला मराठीत? येते. आवडते. जेवला तू? जेवला? जेवला का? काय जेवला आज? काका कुठे? हा. काय? हा. आली परतू आली. परतू कुठे आले? परतू कुठे गेले? कुठे गेले? परतूला बोलो, परतूला बोलो. कुठे गेले परतू? परतूला बोलो. गेले कुठं? तुझं नाव काय? काल्या का? काय नाव आहे तुझा? कालू का? कालू का? काय रे? नाव काय तुझं? कालू? हो. आज काकू नाही आली ना तुला भेटायला? आलेली? हा. कुठे? काय? चला टाळा. चल चल चल. काल आता बोलायला सुरुवात झाली. आता सुरुवात झाली. काय काय विचार त्याला. काय रे? येतो का? ठाण्याला येतो का? पेटी आणला. ठाण्याला येतो. कालू काय? कालू कालू भाऊ, तुझं नाव कालू माहिती? कशी इकडे मागे. काय? कुठे काळू?
मुख्य प्राण्याला भाषा शिकवली याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं. ती पण त्याला मराठी तो भाषा पुरस्कार आपण दिला पाहिजे सरकारने, है ना. तिचा सत्कार केला पाहिजे की एका मुख्य प्राण्याला तिने मराठी भाषा शिकवली. ते बाहेर ना आलेल्यांना शिकता येत नाही. जवळ ये. कितवीला असतो होता? 12वी झाली. अरे वा, क्या बात. त्याला पण बोलू बाबू ये. कॉलेजमध्ये शिकले वाड्याला स्वामी कॉलेजमध्ये आणि आता पुढे काय करणार आहे? मी आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. कुठून? वाड्याला. वाड्यालाच ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणार. ठीक आहे, आमची काय मदत लागली तर सांग. ठीक आहे. साहेब तुम्ही मगाशी म्हटले की यांना पुरस्कार दिला पाहिजे राज्य सरकारने. यासाठी मी राज्य सरकारने यासाठी दिलं पाहिजे की एका मुख्या प्राण्याला मराठी भाषा शिकवली. ह्या मुलीने कावळ्याकडनं भाषा बोलून घेतलेली आहे. तर हेही अनोखं आहे ना काहीतरी. हे पण काहीतरी वेगळं आहे ना. आपल्याकडे लोक 25-25 वर्ष पोट भरतात, मराठी माणसाबरोबर राहतात. त्यांनी मराठी माणसाला हिंदी भाषा शिकवली पण ते काय मराठी शिकले नाहीत. पण या मुलींनी एक जखमी पक्षी उचलून आणला, कावळा उचलून आणला, त्याच्यावर उपचार केले आणि त्याला त्याच्या सानिध्यात ठेवून त्याला त्याची आपली मराठी भाषा त्याला शिकवली. सो मला वाटतं हे अभिमानास्पद आहे आणि इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत हे या मुलीने दाखवून दिले. आज खरं तर आमच्या कांती ठाकरेंचा वाड्यामध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर ह्याचा व्हिडिओ देखील कावळ्याचा मी पाहिला होता आणि आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांनी मला सांगितलं की साहेब आपल्याला त्या कावड्याला भेटायला जायला पाहिजे. म्हणून मी आज इथे आलो आणि खरंच आश्चर्याचा धक्का बसला की एक कावळा मराठीत बोलतोय. मागील अनेक वर्षापासून म्हणजे थोडीशी कावळ्याची मी पार्श्वभूमी घेतली तर त्या एका लहान मुलीला तो कावळा जखमी अवस्थेत सापडला आणि तिने त्याला घरी आणलं आणि घरी आणून तो रोज जातो संध्याकाळी आणि पुन्हा सकाळी येतो. परंतु त्यांच्याबरोबर राहून तो त्यांची भाषा शिकला आणि आज तो मराठीमधले काही शब्द बोलतो, त्यांना आवाज देतो, जेवलात का विचारतो. सो आम्हाला पडलेला पहिला प्रश्न आहे की जर 2 वर्षापूर्वी जखमी झालेल्या कावळ्याला घरी आणून फक्त त्यांच्यासोबत राहिल्याने एक कावळा जर भाषा शिकत असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्ये लोक 25-25 वर्ष राहतात आणि 25-25 राहिल्याच्या नंतर देखील त्यांना मराठीत बोलता येत नाही आणि मराठीत बोलायला सांगितलं तर ते माज दाखवतात. खरं तर त्या सगळ्यांना त्या कावळ्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे, एका मुख्या प्राण्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे की मी जिथे राहतो मला त्या भाषेचा आदर आहे आणि समोरची माणसं जी भाषा बोलतात ती भाषा शिकण्याचा प्रयत्न त्याने देखील केला. जर एक कावळा ही भाषा शिकू शकतो तर उत्तर भारतातून आलेली लोक ही माणसं आहेत आणि जर माणसं असतील तर कावळ्यापेक्षा ते सोपं आहे प्राण्यापेक्षा. फक्त इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. थोडा मास त्या लोकांनी कमी केला तर मला असं वाटतं की हे सगळं शक्य आहे. तुम्ही ऐका पाठी, तो गप्पा मारतोय आणि प्राण्याकडे बघून नंतर सोपी भाषा जर कुठली असेल तर ती मराठी आणि उत्तर भारतातून साहेब अजून एक प्रश्न असा विचारायचा की मराठी भाषेला आता जो दर्जा दिला गेला आहे भाषा म्हणून आणि आपण बऱ्याचशा ठिकाणी बघतोय की मनसेकडून मराठी भाषेचा आदर व्हावा आणि सन्मानाने भाषा बोलली पाहिजे महाराष्ट्रामध्ये. 15 वर्षापासून निश्चित परप्रांतीय जे राहतात त्यांना